माधव
हेलो 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 Zade aliya ulga saranga 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 Nahi tari samsaro zail raya Nahi tari samsaro zail raya Sona ke maaye baap Sona de maaye baap Sona de gun goka Nahi tari samsaro zail raya Nahi tari samsaro zail raya Sona de maaye baap Sona de gun goka Sona de maaye baap Sona de gun goka Murga jalat zail raya Murga jalat zail raya Kauna de maaye baap kauna de gun goka Kauna de maaye baap kauna de gun goka विषयाचे सब सुख वेगळा जीवा होनिया सब सुख वेगळा जीवा होनी वेगळा जीवा होनी अपराधी जाऊने जाईल रया अपराधी जाऊने जाईल कौनाचे माय बाप कौनाचे गणगोता कौनाचे माय बाप कौनाचे गणगोता कौनाचे जाऊने जाईल रया अपराधी जाऊने जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोता कौनाचे माय बाप कौनाचे गणगोता मृग जरावत जाईल रया मृग जरावत जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोता कौनाचे माय बाप कौनाचे गणगोता ज्ञानदेव म्हणे पाहता ज्ञानदेव म्हणे पाहता स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्नीचे कौनाचे माय बाप कौनाचे गणगोता कौनाचे माय बाप कौनाचे गणगोता कोणाचे माय बाप
साठी आलिया वळगा शारंगरो हे 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 साठी आलिया वळगा शारंगरो काहीतरी नाही तरी संसार नाही तरी संसार जाईल नाही तरी संसार जाईल कोणाचे माई कोणाचे गणगो कोणाचे माई बाप कोणाचे गणगोत मृग जळावत जाईल मृग जळावत जाईल
सती अलिया उर्ग शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली अभ्राचे सावली जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ध्यान देव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पांडुरंगा चरण सरोजन सांद्रिलंबदाभं जगदनिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कन्धरं कञ्जलित्रं सदैधवदहासं विठ्ठलं चिन्तयामि अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दोनजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगाभिषिक्तं नितपादस्पर्शं सरोवेशितं चुम्बितं पुण्यस्नानं राधेशितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् वैकुंठवासी रमेश पोपटराव दहे डाऊच या ठिकाणी मुंबईतील मेकॅनिकल इंजिनियर ते होते. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहेत. जे पिताश्री पोपटराव मनाजी दहे युगराज तुकाराम बाबांच्या आशीर्वादाने हनुमान मंदिरामध्ये 50 वर्षापासून या ठिकाणी सायंकाळी भजन करतात. अजूनही त्यांचा नियम टळलेला नाही. धन्यवाद. नित्यनियम महत्वाचा आहे. नित्यनियमामि ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया आणि म्हणून आपण हा नित्यनेम टिकवला. परमार्थामध्ये महत्वाचा आहे. हो, जे बंधू हरिभक्तपायन मनसुख महाराज दहे, मनसुख पोपटराव दहे, सुभाष पोपटराव दहे, कन्या सौ स्मिता प्रशांत पवार इंगळे, दर्शना रमेश दहे, मानसी रमेश दहे, समस्त दहे परिवार, दहे परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे आप्तेष्ट मित्रगण या ठिकाणी वैकुंठवासी रमेश पोपटराव दहे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण तुमचे हरिभक्तपारायण मनसुख महाराजांचे बंधू होते ना. हो, मनसुख महाराजांचे धाकटे बंधू होते. त्यांचं असणारं हे पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने उपस्थित सर्व दहे परिवारावर प्रेम करणारे आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण, ग्रामस्थ, डाऊचकर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद. विढाला विढाला दहे परिवार हा एक परमार्थिक परिवार आहे. त्यांच्या वडिलांनी 50 वर्षापासून जे नित्यनेमाने या ठिकाणी भजन केलेलं आहे, अखंड दररोज
आणि खंड न पडू देता हनुमान मंदिरामध्ये दररोज भजन त्यांचं चालू आहे. भजनामध्ये असणारा जो आनंद आहे, जगामध्ये कुठल्याही पदार्थात तो आनंद असू शकत नाही. फक्त ते प्रेमाने असावं. भक्तियुक्त अंतःकरणाने प्रेमाने जर भजन केलं तर त्या भजनातून भगवान संतुष्ट होतात. परमात्मा संतुष्ट होतो म्हणजे त्यात समाधान आहेत. हे जीवन त्या करताच आहेत. कबीर महाराज वर्णन करतात, राम भजो तुम राम भजो तुम राम भजो राम भजो तुम भवजल पार पार भवजल पार राम भजो तुम राम भजो राम भजो भगवंताच्या भजनाकरिताच मनुष्य शरीराची उत्पत्ती आहे. कारण इतर शरीरामध्ये भजन घडत नसतं. मनुष्यामध्ये हाच वेगळेपणा आहे. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां ध्यानं हि तेषाम् अधिको विशेषो ध्यानेन हीन पशुभिः समानः. सुभाषितकार वर्णन करतात, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यम एतत् पशुभिर्नराणाम्. मनुष्याला भोजनाची आवश्यकता आहे, पशुला भोजनाची आवश्यकता आहे. मनुष्याला निद्रेची आवश्यकता आहे, पशूंनाही निद्रेची आवश्यकता आहे. मनुष्याला भय वाटतं, पशूंनाही भय वाटतं. मनुष्याला मुलं बाळा होतात, पशूंनाही पिलं होतात ना. मग मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये वेगळेपणा काय? ह्यांच्यामध्ये वेगळेपणा आहे ज्ञान. ज्ञानम हि तेषाम् अधिको विशेषो ज्ञानेन हीन पशुभिः समानः. मनुष्याजवळ ज्ञान आहे, मग पशूंना ज्ञानच नाही का? काही ठिकाणी आपल्याला असं जाणवतं की माणसापेक्षाही पशूंना काही विशेष गोष्टी कळतात. चाचूचे सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे. दूध आणि पाणी एकत्रित केल्यानंतर राजहंस काय करतो? दूध पितो आणि पाणी शिल्लक ठेवतो. माणसाला करता येतं का तसं? माणसाला जर तसं करता आलं असतं तर दुधात भेसळच झाली नसती. कोणी केली भेसळ की बाजूला, भेसळ वेगळी दूध वेगळं असं करता येत का? राजहंसाला जे जमलं ते मानवाला अजूनही जमलं नाही. विशेष आहे ना. चकोर नावाचा पक्षी आहे. चकोर पक्षी चंद्रातलं अमृत प्राशन करतो. चंद्रामृत तृप्ती पारण्याचे Jai
तृप्ती तृप्ती पारण चकोरा तृप्ती पारण चकोरा तृप्ती तृप्ती पारण चकोरा पारण चकोरा चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा भ्रमरासी चारा सुगंधाचा चकोर पक्षी आहे. चंद्रातलं अमृत प्राशन करतो. मानव चंद्रावर गेला पण अजून अमृत नाही सापडलं जे चकोर पक्षाला सापडलं. महाराज चंद्रामध्ये अमृत असतं का? आपण चंद्रामृताचं वर्णन संत वचनामध्ये आहे. तुकाराम महाराज सांगतात चकोर पक्षी चंद्रातलं अमृत प्राशन करतो. चंद्रामृत सुखे सेवविला दाता अरवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा. इथं सुद्धा चंद्रामृताचा उल्लेख केला. चंद्रामृत सुखे सेवविल. या चंद्रामृताची प्राप्ती करण्याचे काही उपाय योगशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. योगशास्त्रामध्ये खेचरी मुद्रा आहेत. या खेचरी मुद्रेमध्ये 2 क्रिया सांगितल्या, छेदन क्रिया आणि दोहन क्रिया. आपली जी जीभ आहे या जिभाला खाली जी शिरा आहेत ती केसा इतकी कापायची, तिला हिरडे आणि सेंदव्याचं चूर्ण घासायचं. प्रत्येक 8 दिवसाला केसा इतकी कापीत चालायचं. 6 महिन्यामध्ये ती शिर पूर्ण कापली जाते. ही झाली छेदन क्रिया. प्रयोग करून पाहू नका, फक्त माहिती म्हणून सांगते. नाही तर जीभ कापून बसाल या आमच्याकडे. तसं प्रयोग क्लिष्ट आहेत. हे झाले छेदन क्रिया. दुसरे दोहन क्रिया. दररोज उठल्यानंतर ज्याप्रमाणे आपण गाईचं दोहन करतो त्याप्रमाणे जिभेचं दोहन करायचं. दोहन क्रिया ही दररोज करायची असते. छेदन क्रिया ही प्रत्येकी 8 दिवसात करायची असते. अशा प्रकारे छेदन क्रिया आणि दोहन क्रिया केल्याच्या नंतर 6 महिने जर ही प्रक्रिया आपण केली तर जीभ आपली लांबते. ती किती लांबते? जर आपण बोटात धरली आणि अशी वर नेली तर भोवयापर्यंत जाईल एवढी लांबते. त्यानंतर त्या जिभेला उलट करायचंय मुखामध्ये आणि वरच्या बाजूने टाळूला जे छिद्र आहे त्या छिद्रामध्ये ती जीभ घालायची. ही खिचरी मुद्रा आहे. भगवान दत्तात्रय हे खिचरी मुद्रा लावून बसले होते. पहिल्या मेरूचे शिखरी
मंगलाकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामे वैसवा. या खेचरी मुद्राचा विस्तृत विवेचन हठयोग प्रदीपिका या ग्रंथामध्ये आहे. संक्षिप्त सांगितलं की छेदन क्रिया आणि दोहन क्रिया या खेचरी मुद्रेमध्ये असतात. आणि अशा प्रकारे जी उलटी करून त्या टाळूच्या ठिकाणी छिद्रामध्ये ते गेल्याच्या नंतर तिथे ब्रह्मरंध्र आणि तिथे चंद्रामृत, त्याचा श्राव जिभेवर होतो आणि त्याला भूक तहान लागत नाही. क्षुधा आणि तृष्णा त्याच्या नष्ट होतात या खेचरी मुद्रेद्वारे. ते चंद्रामृत त्याला प्राप्त होतं. कोणी ऑपरेशन करून पाहिलं तर सापडणार. ही योगिक प्रक्रिया आहे. आहे का चंद्रामृत का ऑपरेशन? तात्पर्य चंद्रामध्ये अमृत आहे असं वर्णन अध्यात्मशास्त्रामध्ये अनेक ठिकाणी केलं जातं. तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आणि हे उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलं आहे की चकोर नावाचा पक्षी चंद्रातलं अमृत भाषण करतो. जगामध्ये अनेक काही देशातील लोक चंद्रावर जाऊन आले, पण चंद्रामध्ये अजून पाणी आहे का ते शोधतायत. अमृतद्रव बाजूलाच राहिलं. तर काय याचा संबंध चंद्राचा? चंद्राचा मनाशी सुद्धा फार जवळचा संबंध येतो. चंद्रमा मनसो जात चक्षुसूर्य अजायत. चंद्र मनाचा स्वामी आहे, बुद्धीचा स्वामी सूर्य आहे. एकदा विढाला एक म्हातारी भेटली, नातवाला घेऊन आली. 7-8 वर्षाचं पोरग होतं. म्हणले महाराज बघा हे आमचं नातू फार वेड्यासारखं करतो. आजीबाई लहान पोरग येण्यासारखं करणारच आहे जोपर्यंत शहाणा होत नाही तोपर्यंत. नाही नाही तसं नाही म्हणले, ह्याला काहीतरी बाहेरचं झालं. मी विचारलं बाहेरचं म्हणजे काय? नेमकं अमावस्या पौर्णिमा आल्यावरच वेळासारखं करतो. अमावस्या आली की बेघडलं, पौर्णिमा आली की बेघडला. याला काहीतरी कोणीतरी काहीतरी केलं. सांगितलं आजीबाई याला बाहेरचं नाही, जे आहे ते आतलंच आहे. नेमकं अमावस्या पौर्णिमेला लोक का बिघडतात? याचा संबंध चंद्र सूर्याशी येतो. मग चंद्रमा मनस जात चक्षुसूर्य अजायत. बुद्धीची देवता सूर्य आहे, मनाची देवता चंद्र आहे आणि मनबुद्धीवर हे परिणामकारी ठरतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण हे मान्य करतो की चंद्रामुळेच समुद्राला भरती ओटी येते. पौर्णिमेला भरती येते, अष्टमीला भरती येते, अमावस्येला ओटी येते. याचा अर्थ समुद्राच्या जलाशी चंद्राचा जो संबंध आला, समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे ते जाणवतं. वास्तविक केवळ समुद्रातील जलाशीच नव्हे तर जिथं जिथं काही जलतत्व आहे प्रत्येक ठिकाणी चंद्राचा संबंध येतो. परंतु इतर ठिकाणी जल कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे ते जाणवत नाही. आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, त्या रक्तामध्ये सुद्धा पाणी आहेत ना. वनस्पतीमध्ये असणारे जे रसतत्व आहे त्या रसतत्वामध्ये सुद्धा जल आहेत. म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये विशिष्ट वनस्पती विशिष्ट नक्षत्रावर काढायला सांगतात. त्याचं कारण आहे की त्या नक्षत्रावर आणि त्या तिथीला चंद्राची असणारी जी स्थिती आहे त्या स्थितीनुसार त्या वनस्पतीमध्ये असणारे जे रसतत्व आहेत ते रसतत्व हे बदलत असतात. बरं का? आता बघा कोजागरी पौर्णिमा येईल पुढे. आता
आता पुढची पौर्णिमा कोजागरीच आहे. कोजागरी पौर्णिमेला आपण काय करतो, चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवतो आणि ते दूध प्राशन करतो. म्हणजे इथं सुद्धा चंद्राचा संबंध आला ना. बघा आता कोजागरी पौर्णिमा जेव्हा येईल तेव्हा तुम्ही बघा, चंद्राचं निरीक्षण करा आणि पुढची पौर्णिमा बघा. आता मागची तर होऊन गेली, पण कोजागरी पौर्णिमा आणि कोजागरी पौर्णिमेच्या पुढची पौर्णिमा या दोन पौर्णिमेंना तुम्ही चंद्राचं निरीक्षण करा. काय फरक दिसतो तर कोजागरी पौर्णिमेला चंद्राचा आकार इतर पौर्णिमांच्या तुलनेमध्ये मोठा दिसतो. याचं सरळ कारण आहे खगोलशास्त्रानुसार की या पौर्णिमेला चंद्र पृथ्वीपासून जवळ असतो आणि त्यामुळे तो आकार मोठा दिसतो. पुढच्या पौर्णिमेला आकार मोठा दिसणार नाही, फक्त कोजागरी पौर्णिमेला आकार मोठा दिसतो आणि त्यामुळे चंद्राचा प्रखर प्रकाश पडलेला असतो. आकाश जर निरभ्र असेल तर लक्षात येईल इतर पौर्णिमेपेक्षा कोजागरी पौर्णिमेचा प्रकाश प्रखर असतो. आणि म्हणून त्या पौर्णिमेला त्या चंद्राच्या किरणातून होणारा स्राव हा अधिक असतो आणि म्हणून त्यावेळेला चंद्राच्या प्रकाशामध्ये जर आपण दूध आटवलं तर त्या दुधामध्ये त्या चंद्रातून होणारा स्राव त्यामध्ये प्रविष्ट होतो आणि ते दूध जर आपण प्राशन केलं तर रोग प्रतिकार शक्ती शरीरात वाढते. कारण या दिवसामध्ये आज आपण डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये गेलो तर इतर काळापेक्षा या काळामध्ये जास्त पेशंट आपल्याला पाहायला मिळतात. का? त्याचं कारण आहे की कोजागरी पौर्णिमा म्हणजे शरद ऋतूची पौर्णिमा आहे. शरद ऋतूचा आपल्या जीवनाशी फार संबंध आहे बरं का. एखादा मनुष्य असेल त्याला आपण वाढदिवसाच्या शुभ संदेश जेव्हा देतो, शुभेच्छा देतो, तेव्हा त्याला सहज म्हणतो जीवेत शरदः शतम. जीवेत शरदः शतम का म्हणतो? वसंत शतम, शिशिर शतम, हेमंत शतम असं नाही म्हणत. इतरही ऋतू आहेत ना, पण शरद ऋतूचा उल्लेख त्या ठिकाणी आपण का करतो? त्याचं कारण असं आहे की हा जो शरद ऋतू आहे, हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंचा संधी काळ आहे. पावसाळा संपायची वेळ आणि हिवाळा सुरू व्हायची वेळ. आणि जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सप्त धातूंमध्ये काही परिवर्तन होत असतं आणि अशा वेळेला ज्याची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशा व्यक्तीवर रोगाचं आक्रमण अधिक वाढतं. आणि म्हणून अशा वेळेला शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्याकरता चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवावं आणि ते प्राशन करावं. आपल्या पूर्वजांनी ज्या रूढी परंपरा सुरू केलेल्या ह्या निसर्गाशी सुसंगत असणाऱ्या आहेत आणि अशा प्रकारे चंद्राचा संबंध त्या ठिकाणी येतो. गीतेमध्ये सुद्धा भगवान सांगतात यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेज विद्यमामिकाम गामाविशच भूतानि धारयाम्यहमोजसाः पुष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. सोमो भूत्वा रसात्मकः. सोम म्हणजे चंद्र. चंद्रामध्ये जे औषधी गुण आहे त्याद्वारे आणि ते वनस्पतीमध्ये येत असतात. म्हणून वनस्पतीमध्ये असणारे औषधी गुण हे चंद्रातून आलेले आहे. सोमो भूत्वा रसात्मकः असं गीतेमध्ये सुद्धा भगवान परमात्मा सांगतात. तर अशा प्रकारे मी सांगत होतो की त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये असणारं, त्या किरणातून श्रवणारं असणारं अमृत चकोर पक्षी प्राशन करतो. ते मनुष्याला करता येत नाही. मग पशूंना ज्ञान नाही असं कसं म्हणता येईल? पण पशूंना जरी हे ज्ञान असेल तरी मनुष्याचं ज्ञान यापेक्षा आणखी वेगळं आहे. ज्या ज्ञानाद्वारे मनुष्य भगवंतापर्यंत पोहोचू शकतो, ज्या ज्ञानाद्वारे मनुष्य जीवनमुक्त अवस्था प्राप्त करू शकतो ते ज्ञान पशूंना नाहीये महाराज. पशु पाप पुण्य जाणीत नाही. मनुष्याला पाप पुण्य, योग्य अयोग्य, उचित अनुचित कळतं आणि म्हणून मोक्षाकरता कारण असणारे जे ब्रह्मज्ञान आहे. ज्ञाने विण मुक्ती नाही हा सिद्धांत. ज्ञाने विण मुक्ती नाही हा सिद्धांत. वेद बोले हार उभारो, वेद बोले हार उभारो.
ज्ञानेन मुक्तिर्न तु मुण्डनेन दानेन पानेन तु कंकणेन स्नानेन शुद्धिर्न तु चन्दनेन मानेन तृप्तिर्न तु भोजनेन ज्ञानेन मुक्तिर्न तु मुण्डनेन. ज्ञानेवेळी मुक्ती नाही हा सिद्धांत ते ज्ञान मनुष्याच्या जवळ आहे. हा वेगळेपणा आहे. म्हणून तर महाराज सांगतात तू मनुष्य झालाय भाग्य आहे बरं. तुळशीदास महाराज सुंदर वर्णन करतात रामचरित मानसमध्ये. बडो भाग मानुष तनु पावा सोरादोर भस्त गंध गावा. बडो भाग मानुष तनु पावा सोरादोर भस्त गंध गावा. तुळशीदास महाराज सांगतात तू फार भाग्यवान आहेस. गाढवाच्या कुत्र्याच्या जन्मात गेला असता तर तुला भजन करता आलं नसतं. तेही तनो करपण विषयन भाई स्वल्प हो सुख अंत दुःखदायी. तेही तनो करपण विषयन भाई स्वल्प हो सुख मानुष तनु पावा. मनुष्य शरीर प्राप्त झाला भाग्यवान आहेस. परंतु यही तनु करपण विषयन भाई विषय भोगा करता जर या शरीराचा उपयोग केला तर काय मिळेल. स्वल्प हो सुख अंत दुःखदायी. मनुष्य शरीराचा उपयोग जर निव्वळ भोगा करता केला तर महाराज सांगतात अति अल्प सुख मिळेल पण अंत दुःखदायी. याचा अंत दुःखामध्ये होणार आहे. आणि म्हणून माझे ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतायत या नरदेह रूपी साथीला तू प्राप्त झालास ना त्या परमात्म्याची प्राप्ती कर अन्यथा तुझा संसार व्यर्थ जाईल. प्रथम चरणामध्ये आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल ए साते. या साथीला इथं सात हा जो शब्द आहेत ना काय अपेक्षित पावले नाही. या ठिकाणी बाजारामध्ये साथी असतात ना. भाजीपाल्याची साथ वेगळी, कांद्या बटाट्याची साथ वेगळी, धान्य दुकानदारी साथ वेगळी, कापडवाल्यांची साथ वेगळी. बाजार आहे तो. बाजारात सगळंच आहे.
आपण बाजारात जातो खरेदी करायला, सगळा बाजार नाही खरेदी करत, जेवढं पाहिजे तेवढं खरेदी करतो. तर संसार हा बाजारच आहे, नाही का? यामध्ये अनेक जन्म म्हणजे अनेक साथी आहेत. 84 लक्ष योनी म्हणजे 84 लक्ष साथी आहेत. त्यामध्ये नरदेह रूपी साथ आहेत. या नरदेह रूपी साथीला प्राप्त होणारा पदार्थ म्हणजे भगवत प्राप्ती. एसा ते आलिया ओळगा शारंग धरो. कर्तव्य सांगितलं मौलींनी या ठिकाणी. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल तो कितीही श्रीमंत असला तरी समाधानी मुळीच नसतो. पैसा म्हणजे समाधान नव्हे. पैसा आल्याबरोबर जर समाधान असेल तर पैशावाले दुःखी का होतात? पैशावाल्याला पहिलं दुःख आहे ते म्हणजे चोराचं भय. चोराचं नसेल तर पोराचं भय. पोरं काही खाऊ देतं खाऊ देत. पोरगा म्हणतो निकाल पासबुक नाही तर दंड्या. चोराचं नसेल पोराचं नसेल तर इन्कम टॅक्सचं भय. लोकांच्या दुसऱ्याच्या नावावर जमिनी घेतो आणि तो बदलला म्हणजे देवला दिसून माझी जमिनी म्हणता येत नाही. किती दुःख होत असेल बरं. आणि म्हणून सुखाचं साधन धन नाहीये. सुविधायुक्त जीवन जगण्याकरता धनाचा उपयोग होतो. धन आवश्यक आहे. धन एक जीवन चांगलं जीवन जगण्याचं साधन जरी असेल तरी ते सुखाचं साधन नाहीये. सुखाचं साधन परमार्थ आहे. परमार्थाशिवाय समाधान मिळू शकत नाही. कारण सुखरूप तो परमात्मा आहे. सुखाची इच्छा प्रत्येक मनुष्य करतो, दुःखाची कोणी इच्छा करीत नाही. याचं कारण जीवाचा स्थायी भाव सुख आहे. दुःख हे आगंतुक आलेलं आहे. जे आगंतुक आले ते जावं वाटतं, जे स्वरूपतः आहे ते राहावं वाटतं. पाहुणा किती प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो. स्वतःचा मुलगा किती वाईट वागला तरी घरातच राहावा वाटतो. हा फरक आहे का नाही? मुलगा वाईट वागतो तरी घरात राहावा वाटतो. पाहुणा चांगला आहे पण जावा वाटतो, कारण पाहुणा बाहेरून आलाय म्हणून जावा वाटतो. मुलगा घरातलाच आहे म्हणून राहावं वाटतं. तसं सुख हे आतलं आहे, अंतरंगातलं आहे. सुख जीवाचा स्थायीभाव आहे म्हणून सुख राहावं वाटतं आणि दुःख आगंतुक आलंय म्हणून जावं वाटतं. नाथ महाराज सांगतात, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. पाहुणा कितीही प्रेमाचा असला तरी पाहुण्याने जास्त दिवस राहू नये. प्रेम टिकवायचं असेल तर. एक पाहुणा गेला, 15 दिवस झाले पाहुणा घरातूनच जाईना. बरं, शहरामध्ये पाहुणा सांभाळणं फार अवघड. शहरामध्ये नोकरीला जे लोक असतात त्यांचा पगार ठरलेला असतो आणि सर्व नियोजन असतं. खोली भाडं, लाईट बिल, पाणी बिल आणि मग सगळं खाण्यापिण्याचं सगळं नियोजन ठरलेलं असतं. अचानक जर असं काही बदल झाला तर त्यांचं नियोजन बिघडतो ना. तर पाहुणा आला, 15 दिवस झाले तरी पाहुणा जाईना. दोघं पत्नी पत्नी विचार करतात काय करावं म्हणले. आता काहीतरी उपाययोजना पाहिजे. दोघांनी मनातल्या मनात ठरवलं आपलं एक युक्ती करायची. हा संध्याकाळी जेव्हा घरी आला ना, यांनी कपाट उघडलं. पत्नीला विचारलं, अगं म्हणले मी या कपाटामध्ये काल 1 लाख रुपये ठेवले, तर कुठे गेले? पत्नी म्हणली, मला काय माहिती. तुला माहिती नाही तर मग काय बाहेरचे लोक आले तर येतात. केलं भांडण सुरू. काठी घेतली बदलायला सुरुवात केली पत्नीला. तिने अगोदर भली मोठी उशी पाठीला बांधून ठेवलेली होती. ठरून प्रोग्राम होता. तिने पाठीला उशी बांधून घेतली आणि हा बदलवतोय काठीना. ती लागली मोठ्या मोठ्या रडायला. अहो मला काय माहिती, मी कुठं काय केलं. मग बाहेरचे लोक आले का? हा आवाज पाहुण्याने ऐकला आणि पाहुण्याला वाटलं आता काही खरं दिसत नाही, आपलंच नाव येईल. आता गेलेलं बरं. पाहुण्याने बॅग भरली. यांचं भांडण चालू आहे पलीकडच्या खोलीत. तसाच पाहुणा दारातून निघाला ना बाहेर. पाहुण्याला बॅग घेऊन बाहेर निघताना हिने खिडकीतून पाहिलं. ही लागली मोठ्या मोठ्याने हसायला. ही म्हणली, अहो मी काय खरोखर रडत होते का? मी रडण्याचं सोंग केलं. हा म्हणला, मी तर तुला कुठं खरोखर मारित होतो, मी तुला मारण्याचं सोंगच केलं. दोघांची चर्चा खिडकीतून पाहुण्यांनी ऐकली आणि पाहुणा परत येऊन उभा राहिला. मी काय खरोखर गेलो का? मी जाण्याचं सोंगच केलं.
यातून एक विचार आपल्याला घ्यायचे, पाहुणा कितीही प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो, कारण तो बाहेरून आलाय. तसं दुःख आहे बाहेरून आलंय, सुख अंतःकरणाचा साईभाव आहे. सुख त्या परमात्म्याचं स्वरूप आहे आणि जीव परमात्म्याचा अंश आहे. ममे वंशो जीव लोके जीव होत सनातनः मनशष्टानींद्रियाणी प्रकृतिस्थानी गर्षती. भगवान सांगतात ममे वंशो जीव लोके, जीव माझा अंश आहे आणि परमात्मा सुखरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखात. म्हणून तर त्या परमात्म्याच्या चित्त आणि भजनामध्ये समाधान आहे. तुकाराम महाराज सांगतात ना, सदा नाम घोष करो हरी कथा, 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 सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा. तेणे सदा चित्त समाधान, तेणे सदा चित्त समाधान, तेणे सदा चित्त करू हरी कथा. तेणे सदा चित्ता समाधान, सदैव समाधान आहे. सदा शब्द फार महत्वाचा आहे. तेणे सदा चित्ता समाधान, समाधानाची जागा आहे परमात्मा. म्हणून माझे ज्ञानेश्वर महाराज सांगते, साती आलिया ओळखा शारंग धरू, नाही तरी संसार जाईल रया. जर त्या परमात्म्याची प्राप्ती तू केली नाही तर तुझा संसार व्यर्थ जाईल. या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ काय? कारण संसार शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. तुकाराम महाराज एका ठिकाणी संसार शब्द वापरतात. संसार करिता म्हणत ह्या दोषी टाकिता आळसी पोट पोसा. इथं जो संसार शब्द आहे घरदार बायका मुला संबंधी असणाऱ्या आसक्तीला उद्देश नाही. कारण जगाची रीत महाराज या ठिकाणी सांगतात. एखादा मनुष्य संसारामध्ये इतका अडकतो की त्याला परमार्थ करायला वेळच मिळत नाही. लोक म्हणतात कसा येईल तो परमार्थ, त्याचा पाप त्याला इकडे येऊ देईल का, असाच काम करून मरेल. आणि एखादा काम धंदा सोडून जर परमार्थ करायला लागला तर टाकीता आळसी पोट पोसा, घरी काम धंदा करायला जीवर येतो, फिरतात टाळकुटीत. उठिता ती कुठिती टाळ, उठले की लागले टाळ कुटायला, फाटीच्या आपला काकडा सुरू, झोपू देत नाही. बघा, घरदार सोडून परमार्थ करायला लागले तर टाकीता आळसी पोट पोसा. दोघं पती पत्नीचं भांडण झालं आणि आमच्याकडे मिटवायला आलं. ती बाई म्हणली महाराज सांगा यांना, माझं काही ऐकतच नाही. काय झालं? हे उठले की चालले भजनाला, उठले की चालले भजनाला, घरी लक्षच नाही. तो म्हणला ठीक आहे, तुझं म्हणणं असेल तर उद्यापासून बंद भजन बंद. मग प्यायला सुरुवात करतो. तुला कोणतं परवडतं सांग.
एकदा एका महाराजांनी चहा प्यायला त्यांच्या घरी, गॅस पेटवला ना, का हो अजून लग्न झालं नाही का? हो झालं लग्न. पत्नी कुठे आहे? म्हणजे माहेरी गेली. म्हणले का? म्हणजे रुसून गेली. काय झालं? म्हणले आमचं भांडण झालं. कशावरून? त्यांनी कारण फार मजेत सांगितलं. ती म्हणले तुम्ही धोतर नेसत जाऊ नका. कोणाकोणाला काय काय अडचणी काही सांगता येत नाही. काय म्हणजे जे कुठं झालं तुम्ही काय धोतर नेसताय म्हणजे? मला नाही पटत म्हणजे धोतर. जोपर्यंत धोतर नेसत तोवर मी येणारच नाही. त्यामुळे जायचं तर जा, मी काय पेंटिंग कीर्तन करू का? परमार्थ करतोय, घरदार सोडून परमार्थ करायला लागला लोकांना आळशी आणि नाहीच परमार्थ करीत त्याचं पाप तर देखील येऊ देईल का? इथं जो संसार शब्द महाराजांनी वापरला, इथं घरदार बायका मुला संबंधी असणाऱ्या आसक्तीला उद्देशून वापरला. माऊलींनी काही ठिकाणी संसार शब्द या लागी संसारी जन्मजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. इथे जो संसार शब्द आहे हा मृत्यूलोक या अर्थाने आहे, कारण यज्ञाधिक कर्म मृत्यूलोकात होत असतात. योग वशिष्ठ ग्रंथामध्ये चित्ताला संसार म्हटलेला आहे. चित्तम एव हि संसारः यत् प्रयत्नेन शोधयेत्. आद्य शंकराचार्य जन्म मरणाला संसार म्हणतात ना. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं. इह संसारे खलु दोषारे संसारे पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसार आहे. व्याकरण दृष्टिकोनातून संसार शब्दाचा अर्थ सम्यक सरते ते संसार. हा याच्यामध्ये श्रु धातू आहे. श्रु म्हणजे सरकणे. जो सतत सरकत राहतो तो संसार. कोपीत राहत होता, पत्रा बांधला, पुढे सरकला. पत्र्यात राहत होता, बंगला बांधला, पुढे सरकला. बंगल्यापुढे गाडी आली, आणखी पुढे सरकला. बँकेची जप्ती आली, पुन्हा मागे सरकला. कधी पुढे सरकतो, कधी मागे सरकतो, सरकतच राहतो तो संसार. सम्यक सरते संसार. हा तसं हे शरीर सुद्धा सरकत चाललंय ना. लहानपणी कसा दिसत होता गुटगुटीत. आरशात पहा बरं, लहानपणचा फोटो बघा आणि आरशात चेहरा बघा, किती बदल झाला. असा होता का? केस पांढरे झाले, सुरकुत्या पडल्या, काहींचं वर मोकळं पटंगण झालं. एक गेला नाव्याकडं, खुर्चीवर बसला. नाव्याने विचारलं काय करा, कापायचे का मोजायचे? मोजणे इतकेच होते. नाही म्हणजे करायचं, कापायचं का मोज नाही, कापायचे नाही, मोजायचे नाही, करायचं म्हणजे काळे करायचे. काळे करायला पाहिजे डोक्यावर काही. केस पांढरे झाले, काही काळे करतात. एकमेकांना पाहू नका.
वृद्धावस्था शरीर क्षण क्षीण होत चाललेलं आहे. शरीरात येते शरीर जे क्षण पावतं म्हणून त्याला शरीर असं म्हणतात. बालपणी कसा होता आता कसा दिसतोय, 10 वर्षापूर्वी जसे तुम्ही होते तसे आज आहे का नाही आहेत. 1 वर्षापूर्वी आपण जसे होतो तसे आज नाही. 6 महिन्यापूर्वी जसे होतो तसे आज नाही आहेत. 1 महिन्यापूर्वी जसे होतो तसे आज नाहीत. 15 दिवसापूर्वी जसे होतो तसे आज नाहीत. 8 दिवसापूर्वी जसे होतो तसे आज नाही. काल जसे होतो तसे आज नाही. कीर्तन सुरू होण्यापूर्वी जसं होतं तसं संपल्यावर राहणार नाही. काहीतरी बदल झालेला आहे. क्षणाला परिवर्तन होतं, त्याला संसार म्हणतात. या शरीरामध्ये सुद्धा परिवर्तन होत चाललेलं आहे. मग हे शरीर सुद्धा संसारच आहेत. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी संसार शब्द जो अपेक्षित आहे, नर शरीर या अर्थाने संसार शब्द या ठिकाणी अपेक्षित आहेत. नाही तरी संसारो जाईल रया ए साथी आले या ओळगा चारंग धरू, नाही तरी संसारो जाईल रया. या नरदेह रूपी साथीला आला, परमात्मा प्राप्त जर करून घेतले नाही तर तुझे शरीर व्यर्थ जाईल. म्हणून नाही तरी संसार जाईल रया. महाराज सांगत बाबा ज्याला तू माझे म्हणतो ते खरंच तुझे आहे का? विचारा अंती ते तुझे नाही, ते मृगजळाप्रमाणे नष्ट होतील. द्वितीय चरणामध्ये कोणाचे माय बाप कोणाचे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पासाहेब दवंगे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासोबत वसंत थोरात आहेत.
सर्वांनाच उपस्थित सर्वच मान्यवरांना या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विढाला कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. मृग जळवत मृगजळाप्रमाणे नष्ट होते. कळोयलंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पोरे सगळं. बघा जेव्हा आपली अशी अवस्था होती संसाराच्या आपण उपयोगी राहत नाही त्यावेळेला संसार सुद्धा आपला जवळ करीत नाही. झाडाचं पान गळून पडलं पिकलं गळून पडलं. ते पान लागलं रडायला आणि झाड लागलं हसायला. त्या पानाने झाडाला विचारलं आतापर्यंत मी तुझ्या आश्रयाने होतो तुला पुष्टी देत होतो आणि मी गळून पडलं तर तू हसत आहे. त्या झाडाने सांगितलं तू गळून पडल्यामुळं मला नवीन पालवी येणार आहेत आणि नवीन पालवी येण्याकरता तुला गळून पडणं गरजेचं आहे. नियम आहे ना संसार असंच होतं. हा म्हणतो माझ्यानंतर पोरांचं कसं होईल आणि पोरं म्हणतात हे लवकर कधी कसं जाईल. पोरं याची जायची वाट पाहतात हे म्हणतो पोरांचं कसं होईल. आता तू कशाला काळजी करतो पोरांची. मुर्दे को हरी देत आहे लकड़ी कपड़ा आग. कबीर महाराज वर्णन करतात. मुर्दे को हरी देत है लकड़ी कपड़ा आग जीवित नर चिंता करे उसका बड़ा अभाग. मुर्द्याला सुद्धा चिंता करायची गरज नाही हो. मनुष्य मेल्यानंतर कापड आणणारे तयार लाकडं गोळा करणारे तयार पेटवणारे तयार फक्त मरून पहा काही ओळख नाही. मुर्द्याला जर चिंता करायची गरज नाही तर जीवित नर चिंता करे उसका बड़ा अभाव. कशाची चिंता करतो असतो. निरर्थक चिंता करणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. कोणाला माझे म्हणतोस. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. मृगजळ ज्याप्रमाणे अस्तित्वही नाही मृगजळाचं जसं अस्तित्व नाही तसं विचारांती संसाराचं अस्तित्व सिद्ध होत नसतं. एक शेतकरी होता. बाजारामध्ये गेला तो चारा विकायला. पूर्वीचा काळ सांगतो 30-40 वर्षापूर्वीचा विषय. काही थोडीफार अडचण आली चारा बराच शिल्लक होता. चला चारा विका निघाला बैलगाडीमध्ये चारा नेला. एक ग्राहक आलं का काय भाव दिला चारा किती घ्यायचं तुम्हाला. नाही सगळी गाडी घेऊन टाकतो उगतच सांगा मोजीत नाही बसायचे जेवढं आहे ते. यांच्याकडे 300 रुपये त्या काळातला भाव सांगितला. चाऱ्याची गळी 300 रुपये. ठीक आहे घेतो म्हणलं. लिहून द्या. काय लिहून देता 300 रुपये द्या चारा घेऊन जा ना लिहायची काय गरज आहे. नाही नाही आपल्याला खोटं बोलायला आवडत नाही म्हणून मी खरा माणूस आहे. मी तर खोटाचा काय संबंध आहे. तर नाही मला चालणार नाही लिहून द्यावं लागेल. तो शेतकरी म्हणला असं करा मला काही लिहिता येत नाही तुम्ही लिहा तुमच्या हाताने. त्यांनी नेले का कागदावर चाऱ्याची गाडी 300 रुपये म्हणजे करा सही. हा म्हणा लावा सही. तो अंगठे बांधत टेकावला अंगठा गाडी सांगितलं हाकल गाडी. तो शेतकरी म्हणला हो मी तुम्हाला चारा विकला गाडी नाही विकली. तुम्ही गाडी कुठे घेऊन चालली. तो बैला सगळं गाडी घेऊन चालला. तो मी तुम्हाला चारा विकला आपली चर्चा चाऱ्याची झाली का नाही. तो म्हणला कागदावर काय दिलंय चाऱ्याची गाडी 300 रुपये घेतलं म्हणजे मी गाडी सहित. काय माणूस आहे. माणसं बोलताना असं बोलतात जणू सत्यवादी हरिश्चंद्रानंतर याचाच नंबर आणि असे फसवतात. आता भोळा माणूस तो लागला रडायला अहो माझी गाडीन बैल चालवल्या म्हणजे 300 रुपये मी फक्त चारा विकला होता. काही माणसं गोळा झाले. लोक म्हणले हो भोळा माणूस आहे तुम्ही कसं काय फसवलं. तो म्हणलं बघा मला खोटं बोलायला आवडत नाही मी खरा माणूस आहे. बघा कागदावर काय लिहिलंय चाऱ्याची गाडी 300 रुपये घेतली म्हणजे मी गाडी. त्याच्यामध्ये एक वेदांती होता दाखव बरं चिठ्ठी काय लिहिलं याच्यात. चाऱ्याची गाडी 300 रुपये याच्यामध्ये या चिठ्ठीत बैल लिहिले का. नाही नाही काय म्हणले बैल. याच्यात जू लिहिलंय का. नाही काय म्हणले जू. याच्यात चाकं लिहिले का. नाही काय म्हणले चाक. गाडीच्या एका एका पार्टचं नाव घेतलं आणि सगळे मोकळे गेले उचलतो चारा. शहरात समस्या भेटत असतं कधी कधी.
चाऱ्याची गाडी शब्द जरी त्यांनी कागदावर लिहिलेला असला तरी विचारा अंती त्याला चाऱ्याची गाडी सिद्ध करता आली नाही. तसं विचारा अंती हा संसार सिद्ध होत नसतो. म्हणून माऊलींनी या ठिकाणी मृगजळाचं उदाहरण दिलं. मृग जळवत जायला या नसतानाही मृगजळ भासतं. तशा संसारामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी भासमान आहेत. यामध्ये सुखाची अपेक्षा करू नये. त्यातल्या आपतिष्टांकडून सुखाची अपेक्षा तर मुळीच करू नये. कवणाची मायबाप कवणाची गणगोत मृग जळवत जायला या. संसारामध्ये फक्त स्वसुखार्थ लोक प्रेम करतात. नवारे पुत्राणाम कामाय पुत्राप्रिय भवती आत्मनस्तु कामाय पुत्र हा प्रिय भवती. उपनिषदकार वर्णन करतात. बाप मुलावर प्रेम करतो, पण का प्रेम करतो? तर बापाला वाटतं म्हातारपणी मुलगा सेवा करील ही अपेक्षा आहे ना. म्हातारपणी मुलगा सेवा करील हे बापाला अपेक्षा आहे. जे प्रेम आहे ते निस्वार्थ प्रेम नाही. मुलगा सेवा करतो का? एकाने वर्षामधल्या पत्र्याची खोली बांधून दिली, दिली बास टाकून, घंटी बांधली, त्याला दोरी बांधली. गरज पडली की म्हाताऱ्याने दोरी वाढायची, घंटीचा आवाज आला की सुनबाईने वर यायचं. काय पाहिजे? एक दिवस पोरग खेळत खेळत ते घंटी सोडून टाकलं. हा ओरडून ओरडून याचा घासा कोरडा झाला. खाली कुठं आवाज जातो? जोरात आवाज टीव्हीत चालू. ती म्हातारे मेलं वर. सूनवर आलीच नाही. संध्याकाळी ड्युटीवरून घरी आला. वर जाऊन पाहतो तर म्हाताऱ्याला मेलेलं पाहिलं. पत्नीला विचारलं, मूर्खायतलं कळत नाही का तू वर काय केली नाहीस? म्हणजे घंटीच वाजली. कुठे घंटी? वर घंटीच सापडेना. लागले घंटी शोधायला. तेव्हा पोरग पळत पळत आलं. पप्पा पप्पा व्यवस्थित ठेवली तुमच्याकरता. तुम्ही तुमच्या बापाला घंटी बांधली तुमच्याकरता, मला जपून ठेवायला लागेल. बघा हे प्रेम. बापाला वाटत होतं मुलगा म्हातारपणी सेवा करील आणि मुलगा ही सेवा करतोय. अलीकडच्या काळात तर फार दुर्दैवी घटना घडतात महाराज. एकदा औरंगाबादला रेल्वे स्टेशनच्या जवळ एक म्हातारी भेटली. 70-75 वय होतं. सहज आम्ही गाडी उभी केली. ती म्हातारी आली. म्हणले, महाराज भूक लागली, काहीतरी द्या. 10-20 रुपये नाश्ता करायला. मी त्या म्हातारीकडे पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की भीक मागण्यासारखी हिची परिस्थिती असेल. राहणीमान व्यवस्थित होतं. मी सहज विचारलं, अजयबाई पैशाचा विषय नाही आहे, परिस्थिती कोणावर काही येऊ शकते, तुम्हाला कोणी नाही का मुलं बाळ वगैरे? असं म्हणल्यावर ती म्हातारी खूप रडायला लागली. ते म्हणले, महाराज 2 मुलं आहेत. मुलं काय करतात? ते म्हणले, एक मुलगा डॉक्टर आहेत आणि एक प्राध्यापक आहे. एक मुलगा डॉक्टर आणि एक मुलगा प्राध्यापक मुलांनी घरातून काढून दिलं आणि ती म्हातारी रेल्वे स्टेशनवर भीक मागत आहे. किती दयनीय अवस्था आहे. ज्या मातेने आपल्याला जन्माला घातलं, संस्कार दिले, शिकवलं, आणि त्या मुलांनी त्या म्हातारीला घराच्या बाहेर. हे एखादं उदाहरण, असे अनेक उदाहरणं घडतात. एखादं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येतो ते आपल्याला कळतं. तर असे प्रसंग अलीकडच्या काळात जास्त घडायला लागलेले आहेत. म्हणून तर आपल्या संतांनी हे आधीच सांगून ठेवलेलं आहे, कोणाला माझे म्हणतात. संसारामध्ये कोणी तुझा नाही, एक आहे तो फक्त परमात्मा आहे. आणि म्हणून तर त्या परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये शेवटी अंतिम साध्य तेच आहे. कवणाची मायबाप कवणाची गणगोत मृग जळवत जाईल रया. 1:30 वाजलाय. 2-5 मिनिटात आवरून घेऊ. लांबून लांबून काही पाहुणे मंडळी आलेली आहेत. त्यांनाही जायचं आहे, भोजन करून जायचं आहे. आणि म्हणून लवकर उरकून घेऊया. विठाला विठाला. तर विषय भोगामध्ये सुख आहे असं आपल्याला भासतं, पण ते केवळ भासणार आहे. प्रत्यक्ष मात्र दुःखाचाच अनुभव येत असतो. कारण भोगे रोग भयम, भोगामध्ये रोगाचं भय आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम व्यक्तिद्रपादात भयम रूपे जराय हा भयम काही कृतांतात भयम मान्यदयन्य भयम. तारुण्य असतो तोपर्यंत किती संसार भोगला, परंतु त्याचा परिणाम दुःखात झाला. सगळे लोक जेवायला बसलेत, गुलाबजाम वाढलेले आहेत, जिभेला पाणी सुटते, सगळे खातायत, यालाही खावं वाटतं. एक गुलाबजाम तोंडात हातात घेतला आणि तोंडात घालणार, तेवढ्यात किचनमधून पत्नी पळतच आली.
पत्नी म्हणजे साखर 350च्या पुढं 350च्या पुढं चालेल, तुम्ही कुठं गुलाबजाम खाताय? फारच इच्छा झाली म्हणले आज. पत्नी खायचंच का, मला तरी काय करते, पातेलं झालं गुलाबजामचं समोरच ठेवलं का, सगळंच खाऊन टाका, मला तरी काय करतो, मला त्रास होईल. ठीक आहे, तुझी इच्छा नाही तर नको. नाही म्हणते. मसाल्याची भाजीवर म्हणजे वांग्याची भाजी मसालेदार, मसालेदार वांग्याची भाजी खावी वाटते पण मुळव्याध. डॉक्टरांनी सांगितलं वांग्याची भाजी खाल्ली की मुळव्याध वाढलंच. मानेला पट्टा, कमरेला पट्टा, गुडघ्यात चमका निघतायत, मनक्यात चमका निघतात. संसारी माणसात जसं जसं वय होतं तसं तशा चमका निघायला लागतात, आणि साधूचं जसं जसं वय होतं तसा साधू चमकायला लागतो. दोघातला फरक. संसारी माणसाचं जसं जसं वय वाढतं तसं तसं महत्व कमी व्हायला लागतं, आणि साधूचं जसं वय वाढतं तसं महत्व वाढत चालतं. परमार्थाचा हाच लाभ आहे. तर अशा प्रकारे भोग हे दुःखाला कारण ठरतात. म्हणून माझे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात की विषयापासून प्राप्त होणारं सुख हे बेगळाच्या बाहुलीप्रमाणे आणि आबाळाच्या सावलीप्रमाणे नष्ट होणार आहे. तृतीय चरणामध्ये विषयाचे समसुख बेगळाची बाहुली, विषयाचे समसुख बेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची वेगळाच्या बाहुलीप्रमाणे आणि आभाळाच्या सावलीप्रमाणे संपणार हे सुख आहे. दुसरं उदाहरण दिलं, स्वप्नामध्ये ज्या गोष्टी आपण पाहतो त्या जागृत अवस्थेत सत्य ठरत नाही. एकदा राजा जनकाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये जनक राजा भिकारी झाला. स्वप्नात राजा भिकारी होऊ शकतो आणि भिकारी राजा होऊ शकतो ना. एका माणसाला स्वप्न पडलं, इलेक्शन सुरू झालं, उभा राहिला खासदारकीला, निवडून आला, खासदार झाला आणि गेला दिल्लीला. दिल्लीला गेला आणि पंतप्रधान झाला. गावात सरपंच व्हायची लायकी नाही पण स्वप्नात पंतप्रधान झाला. पार्लमेंटमध्ये गेला, कामकाज सुरू झालं आणि तेवढ्यात पत्नीने हाक मारली, उठा किती वेळ झोपताय, दिवस वर आलाय. डोळे उघडून पाहतो तर मोडक्या बाजीवर, तुटक्या दोरीवर, फाटक्या गोधडीवर पडलेला. स्वप्नात तर पंतप्रधान झाला होता. स्वप्न जागृत अवस्थेत सत्य ठरत नसतं. राजा जनक
स्वप्नामध्ये भिकारी झाला, भूक लागली, भिक्षा मागू लागला, कोणी भीक देईना, रडायला लागला. व्याकुळ झालेले आहेत, भुकेने तहानेने व्याकुळ झालेले आहेत, कोणी अन्न पाणी देत नाही आहेत, मोठ्या मोठ्याने रडायला लागला. आजूबाजूला सुरक्षा रक्षक होते, त्यांनी जनकाला रडलेला आवाज ऐकला. जनकाचा रडताना आवाज ऐकल्यानंतर काही सेवक मध्ये गेले आणि राजा तर झोपेत रडतोय. एका सेवकाने जनक महाराजांना उठवलं. डोळे उघडून पाहतायत तर राजमालक. जनकाने विचारलं, मी तर कुठे? म्हणजे महाराज तुम्ही राजवाड्यात आहात. मी तर कसं काय आलो? तुम्ही इथंच झोपला होता म्हणले. मग मी ते काय पाहिलं? मग काय पाहिलं? मी तर भिकारी होतो म्हणजे स्वप्नामध्ये. सेवक म्हणले, महाराज तुम्ही काय बोलताय? ते सेवकाला कळे ना. दुसऱ्या दिवशी सभा भरली. सभेमध्ये जनकांनी प्रश्न विचारला. मी झोपेमध्ये स्वप्नामध्ये भिकारी झालो होतो, भुकेने व्याकुळ झालो होतो, मी रडत होतो, आणि आता मी राजा आहे. मी स्वप्नामध्ये भिकारी होतो ते सत्य का आता मी राजा आहे हे सत्य? राजजनकांनी प्रश्न विचारला. महाराज अष्टवक्रांनी उत्तर दिलं, राजा तू स्वप्नामध्ये भिकारी होता तेही सत्य नाही, आणि आता राजा आहे हेही सत्य नाही. म्हणले मग सत्य काय? स्वप्नामध्ये मी भिकारी आहे असं म्हणणारा आणि आता मी राजा आहे असं म्हणणारा हा सत्य आहे. कारण मी म्हणणार यापासून वेगळा आहे. शरीराला मी म्हणणारा शरीरापासून वेगळा आहे, संसाराला मी म्हणणारा संसारापासून वेगळा आहे. आणि वेगळं असणारं जे परमतत्व आहे, आत्मतत्व आहे, ते सत्य आहे. आणि हे ज्ञान जेव्हा होईल त्यावेळेला संसार सुद्धा स्वप्नवत होतो. हेच महाराज शेवटच्या चरणात. ज्ञानदेव म्हणे पाता पायीले, ज्ञानदेव म्हणे पाता पायीले, ज्ञानदेव म्हणे पाता पायीले, ज्ञानदेव म्हणे पाता पायीले. कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. कोणाचे माय बाप कोणाचे
मृग जळावत जाईन गया मृग जळावत जाईन गया मृग जळावत जाईन गया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत 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 मृग जळवत वैकुंठवासी रमेश पोपटराव दहे, अरुण पाटील येवले या ठिकाणी उपस्थित झाले, धन्यवाद. वैकुंठवासी रमेश पोपटराव दहे, समस्त दहे परिवार, हरिभक्त परायण मनसुख महाराज दहे यांचे ते बंधू होते. त्यांचे पिता श्री पोपटराव दहे प्रारंभीच मी सांगितलं की 50 वर्षापासून या ठिकाणी ते भजन करतायत सातत्याने. दहे परिवार हा एक परमार्थिक परिवार आहेत. या दहे परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे आप्तेष्ट मित्रगण, उपस्थित सर्व भक्तगण, मान्यवर, भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद. ज्ञानेश्वर निमित्त आहे प्रथम पुण्यस्मरणाचं. या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारा हा योग समस्त ग्रामस्थ आणि परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भक्तगण बराच वेळ या ठिकाणी झालेला आहे. लांबून लांबून पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. सर्वांना घरी जायचं आहे आणि म्हणून झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. विठ्ठल जय जय